तर नमस्कार मित्रांनो. आणि आज मला थोडी सुट्टी होती, मग सकाळच उठलो आणि ह्या दोघांना घेतला आणि बोललो की चल जरा फिरून येऊया. मग आम्ही निघालो रानामध्ये जरा फिरायला. बघत होतो काय करवंद वगैरे बघूया काय भेटतात का, कारण आता करवंदांचा सीझन आहे. करवंद लागले असले रानामध्ये, तर आम्ही आमच्या इकडे वरती करवंद लागतात त्या साईडला जातो आहे. तर मित्रांनो, करवंद तर खूपच लागली होती, पण दोनच पिकलेली भेटली आम्हाला, कारण बाकी सगळी हिरवीच होती. तुम्ही बघू शकता दोन पिकलेली होती. मग आम्ही ती दोघांनी मिळून खाल्लेली. बोललो की आता दोन भेटले आहेत, ते दोन तरी खाऊन घेऊया आपण. मस्त होती. आणि आता आम्हाला 8-10 दिवसात परत यावं लागेल हे पिकलेले हवे असले तर, म्हणून आम्ही आता बोललो की कच्चे आहेत, मग आम्ही जाऊया आता दुसरीकडे कुठेतरी काहीतरी भेटतं काय. मग आम्ही इकडे रातांबे यायला लागले होते, तर तिकडे आलो होतो. तर मित्रांनो, रातांबे तर खूपच लागले होते. मस्त मजा आली, एकदम तोंडाला पाणीच सुटलं होतं. तुम्ही बघू शकता एकदम लाल लाल, एकदम मस्त, खूपच चवीला आहे, एकदम आंबट. हा मस्त वाटत होतं खरंच. तर आम्ही तरी खूप कमी काढलेली होती, म्हणून सागरदा बोलतो मी आता जरा चढतो. तर तो चढला आणि त्याला रातांबे मस्तपैकी हाताजवळ भेटत होती. मग तो आम्हाला एक एक काढून देत होता. तर माझ्या हातून एक कॅच सुटली आणि हा दर्शील मजा घेत होता. त्याला सांगतो शूट नको घेऊ, एक सुटली. तर त्यानंतर तो जरा रातांबे ठेवण्यासाठी टोकन बनवत होता. तर आम्हाला जास्त काही भेटलं नाही, फक्त रातांबे भेटले आणि आम्ही ते घेतले आणि निघालो घरी. घरी आलो, जेवलो वगैरे आणि पुन्हा वाजले 4. तर निघालो होतो खेळायला. सर्वांना घेतलं आणि आम्ही आलो मैदानाकडे. तर ऋषभ आमचा पाणी मारत होता पिचवर, कारण जरा धुरळा झाला होता आणि ऊनही होतं थोडंफार. मग तोपर्यंत पाणी मारलं तर पोरेपर्यंत सुकेल ते. मग ते सुकलं आणि मग आम्ही बोललो की आपण खेळायला सुरुवात करूया. तर आमचा खेळून झाला आणि आम्ही निघालो घरी. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग एवढाच. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.